सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद करत घातला गोंधळ। कांद्याला योग्य दर मिळावा तसंच मुक्कामी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बॅगांच्या चोरी होत असल्याचा आरोप करत शेतकरी आक्रमक। नाशिकमधील TCS प्रकरणातील निदा खानच्या अर्जावर आता 27 एप्रिलला सुनावणी। निदा खानच्या वकिलांनी अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी केला होता अर्ज। निदा खान सध्या फरार। पंढरपुरातल्या पालिकेच्या जिजामाता उद्यानाचं उद्घाटन वाद्याच्या भोवऱ्यात। निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही नगराध्यक्षांना उद्घाटनाची माहितीच नाही। जालन्याच्या सिंधी काळेगावात वीज पडून 3 जनावरं ठार। शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांचं नुकसान। घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार अर्जुन खोतकरांकडून घटनास्थळी पाहणी। महाडमध्ये 4 वर्षांच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला। मुलाच्या डोळ्याला आणि गालाला गंभीर दुखापत। वृद्धाच्या सतर्कतेमुळे वाचला जीव। भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर। धुळे जिल्ह्यातल्या खैरफुटी येथे पतीकडून पत्नीची दगडानं ठेचून हत्या। आरोपी पती सुनील पवारला पोलिसांकडून अटक। सुनील 4 ते 5 दिवस गावाबाहेर गेला असता पत्नीनं फोन केला नाही म्हणून त्यानं हत्या केल्याची माहिती। जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक फसवणूक प्रकरणी तिघांना अटक। कोर्टाकडून आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी। 177 खातेदारांच्या नावावरून सुमारे 23 कोटी 33 लाख रुपयांची फसवणूक। नांदेडमधील लोण गावाजवळ भरधाव कार थेट घुसली शेतातील आखाड्यात। या अपघातात झाडाखाली बसलेली एक महिला गंभीर जखमी। मुंबईच्या वडाळा येथे RTO या ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक बसेसला लागली आग। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। नागपूरच्या गोरेवाडा रोडवरील एका वडापावच्या दुकानाला लागली भीषण आग। दुकानातील 2 गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर आग पसरली झपाट्यानं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही।